नमस्कार मंडळी. 2023चा हा कदाचित शेवटचा व्हिडिओ आणि छान वाटतंय. एक चांगलं वर्ष सरलंय आणि मागच्या भागामध्ये आपण हे पाहिलं देखील की 2023 मध्ये कोणकोणत्या घडामोडी कशा कशा सिक्वेन्स मध्ये झाला आणि मार्केटवर त्याचा कसा परिणाम होत गेला. परिणाम काय, घडामोडी चांगल्या झाल्या, मार्केटचा शेवट पण ह्या वर्षीसाठी तरी छान आणि असा गोडच झाला. ऑफकोर्स 2024च्या बद्दल सगळ्यांना अपेक्षा लागलेल्या असणार, पण 2023 मधून अजून बरंच काही शिकण्यासारखं होतं आणि ह्याच सगळ्या गोष्टी आपण पुन्हा एकदा समजून घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये मी हे मांडलेलं सुद्धा की एक्झॅक्ट 2023 हे वर्ष सेक्टर वाईज किंवा ओव्हरऑल ग्लोबल परफॉर्मन्स वाईज कसं राहिलं, तर हे आपण थोडं एकदा पुन्हा बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये कुठली अॅनिमेशन स्क्रीन किंवा आपण काही बघितलं नव्हतं, पण या व्हिडिओमध्ये थोडासा टेक्निकल डेटा जो सगळ्यांना तुम्हाला आवडतो आणि ज्याच्यातून जास्त शिकण्यासारखं आहे, तर असा सगळा डेटा आज आपण ह्या स्क्रीनच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला आपण जाऊया स्क्रीनकडे लगेचच. ओके, सो आपण पहिली सुरुवात करणार आहोत ऍसेट अलोकेशन या विषयाने. सो ऍसेट अलोकेशन हे आपण का शिकणार आहोत, त्याचं खरं कारण हे आहे की जरी आपल्याला हे कळत असलं की 2023 या वर्षामध्ये मार्केट तेजीमध्ये राहिलं, पण ओव्हरऑल कुठल्या ऍसेट क्लासने कसा परफॉर्मन्स दिला हे देखील समजून घेणं तेवढंच गरजेचं होतं. आणि ह्यासाठी आपण काय केलंय की 10 ऍसेट क्लास घेतलेले आहेत. जसं आता आपण इक्विटी हा एक ऍसेट क्लास म्हणतो, पण इक्विटीमध्ये पण 3 आपण प्रकार केले: लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. कमोडिटीज मध्ये आपण गोल्ड ऍज अन इन्व्हेस्टमेंट ऍसेट क्लास कन्सिडर केलेला आहे. फिजिकल ऍसेट मधला दुसरा प्रकार आपण कन्सिडर केलाय, तो म्हणजे रिअल इस्टेट. आणि डेट, ह्यासाठी आपण 4 फॅक्टर्स कन्सिडर केले आहे. एक म्हणजे जसं आपण म्हणूया क्रेडिट रिस्क, जीसेक म्हणजे जिथे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट होते, कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि टी बिल्स. सो हे 4 ऍसेट क्लास. याचा डेटचा एक प्रकार झाला. जसं आपल्या भाषेत सांगायचं झालं तर एक प्रकार आपण म्हणूया सेव्हिंग अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट, गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि थोडंसं कंपनी डिपॉझिट वगैरे अशा स्वरूपाचं आपण म्हणायला हरकत नाही. सो हे 10 ऍसेट क्लास आपण इथे पकडलेत आणि आपण फक्त 2023चं अनालिसिस बघतो आहोत असं नाहीये. तर ह्या 2023 बरोबर आपण गेल्या 2013 पासून म्हणजे गेल्या 11 वर्षांचं अनालिसिस या ठिकाणी आपण बघतो आहोत. सो आपण इथे उतरत्या क्रमाने प्रत्येक ऍसेट क्लासचा परफॉर्मन्स लावलेला आहे. उदाहरणार्थ 2023 मधला टॉप परफॉर्मिंग सेगमेंट जो होता तो होता स्मॉल कॅप. हा डेटा मिंट या न्यूजपेपर मधून आपल्याला मिळालेला आहे आणि हा एक्झॅक्ट अपडेटेड डेटा नाहीये. हा गेल्या 3-4 दिवसापूर्वीचा डेटा आहे. एक्झॅक्ट कालच्या दिवसापर्यंतचा म्हणजे लास्ट मार्केट ट्रेडिंग डे पर्यंतचा डेटा मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये दाखवणार आणि रिअल टाइम बेसिसवर आपण बघणार आहोत. सो 2000 आपण म्हणूया 23 साठी सगळ्यात जास्त रिटर्न देणारे सेगमेंट ऑफकोर्स स्मॉल कॅप, मिड कॅप. इंटरनॅशनल मार्केट ह्याच्यामध्ये आपण म्हणूया युएस मार्केटचे रिटर्न सुद्धा यावर्षी चांगले राहिलेले आहेत. लार्ज कॅप 4th टॉप परफॉर्मिंग सेगमेंट राहिलं. गोल्डने सुद्धा यावर्षी रिटर्न्स दिलेले आहेत. आणि देन कम ऑल दिस म्हणतो ना डेट इन्स्ट्रुमेंट, ज्यांनी म्हणतो ना एका क्रमाने आहेत. हे लास्ट इज रिअल इस्टेट. सो हे वर्ष रिअल इस्टेटचे रेट्स फारसे ह्या वर्षात काही विशेष नाहीच राहिले, त्यामुळे इट्स नेव्हर म्हणतो ना विशेष काही रिटर्न्स या सेक्टरने काही दिलेले नाहीये. आणि आपण जर गेल्या काही वर्षांचं बघितलं, आता जसं आम्ही गेल्या वर्षी पण काही व्हिडिओज आणि वेबिनार्स मधून हे सांगत होतो की 2022 हे जे वर्ष होतं हे पैसा बनवण्यासाठीचं सर्वात अवघड वर्ष होतं. आणि हेच आपल्याला या ठिकाणी दिसतंय की 2022 मध्ये टॉप परफॉर्मिंग जो ऍसेट क्लास होता तो होता गोल्ड, ज्याने 11.5% रिटर्न दिले. देन क्रेडिट रिस्क म्हणजेच डेट इन्स्ट्रुमेंट, लार्ज कॅप, गव्हर्नमेंट कॉर्पोरेट बॉन्ड्स, टी बिल्स, जीसेक, रिअल इस्टेट. मिड अँड स्मॉल कॅपने मात्र निराशा केली आणि इंटरनॅशनल इक्विटीजने सगळ्यात जास्त निराशा दाखवली, जे -10% रिटर्न्स आपल्याला पूर्ण कॅलेंडर इयर पिरियड मध्ये दिसले. असं आपण प्रत्येक वर्षाचं बघतोय आणि ह्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसेल की जे टॉप रो मध्ये दिसतात म्हणजे त्या वर्षीचे जे टॉप परफॉर्मिंग आहेत हे कधी ना कधी बॉटमला पण आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ हायएस्ट जर आपण बघितलं की ह्या 11 पैकी 5 वेळा स्मॉल कॅप हे टॉप परफॉर्मिंग राहिलेले आहेत, पण तसेच ते निगेटिव्ह पण राहिलेले आहेत. 3 वेळा ते बॉटमला पण राहिलेले आहेत. राईट. सो आता आपलं नेहमी अपेक्षा काय असणार की कुठला तरी ऍसेट क्लास हा कन्सिस्टंट असला पाहिजे, पण बॉटमला कन्सिस्टंट असून उपयोग नाही. उदाहरणार्थ मी जर ह्या 10चं पहिले 5 आणि शेवटचे 5 असं जे एक अनालिसिस केलं, म्हणजे फर्स्ट 5 आणि सेकंड 5 असं, म्हणजे फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ,
तर याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट नक्कीच दिसेल की रिअल इस्टेट हा जो ऍसेट क्लास आहे हा तुम्हाला सगळ्यात जास्त वेळा शेवटच्या 5 मध्ये दिसतोय. म्हणजे इनफॅक्ट जर तुम्ही पूर्ण ह्या 11 वर्षामध्ये पाहिलं तर एकच वर्ष असं आहे की जे रिअल इस्टेटने 2013 मध्ये 7.5% परतावा दिला, म्हणजे या फर्स्ट 5 मध्ये आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर आपल्याला जे डेट इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे पण आपल्याला बऱ्याचदा खालीच दिसणार आहेत. उदाहरणार्थ टी बिल्स आहे किंवा आपण म्हणूया जी सेक आहे किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्स आहेत. सो ह्या पण आपल्याला बऱ्याचदा बॉटम मध्ये दिसणार, बिकॉज हे फिक्स रिटर्न देणारे इन्स्ट्रुमेंट आहेत. मग विदिन इक्विटी जर तुम्ही मला विचारलं की जर कुठला ऍसेट क्लास सगळ्यात कन्सिस्टंट आहे तर ती आहे लार्ज कॅप सेगमेंट. बघा इथे जर तुम्ही हा ग्रीन कलरचा जो स्क्वेअर आहे लार्ज कॅपचा, हा जो तुम्ही बघाल तर टॉप 5 मध्ये द मोस्ट कन्सिस्टंट जो कोण असेल तर ते आहे लार्ज कॅप. आणि तुम्हाला हे पण दिसेल की लार्ज कॅप बॉटम 5 मध्ये किती वेळा होते तर फक्त 2 वेळा होते आणि एकदम मार्जिनल रेटने होते. एक्झॅक्ट बॉटम रोला पण आपल्याला दिसत नाही. सो ही एक गोष्ट या ठिकाणी शिकण्यासारखी आहे की लार्ज कॅप हे तुम्हाला खूप, म्हणजे फर्स्ट रो मध्ये कधीच नाही, सेकंड रो मध्ये फक्त एकदाच आहे, बट तुम्हाला बॉटम रोला पण नाहीये. बॉटम म्हणतो ना सेकंड लास्ट रो मध्ये फक्त 2 वेळा आहे. आणि इथे मला विचारलं तर मी हे परत एकदा या ठिकाणी मांडेन की 2024 साठी आमचं पण हेच ओपिनियन आहे की ज्या स्वरूपाचा रनअप मिड अँड स्मॉल कॅप मध्ये झालेला आहे, ज्या स्वरूपामध्ये ह्यांचे स्टॉक प्राइसेस वाढलेले आहेत आणि त्यांचं व्हॅल्युएशन ज्या लेवलला गेले आहे, त्यामुळे 2024 ची थीम ही लार्ज कॅप बेस असण्याची जास्त शक्यता आहे. परत एकदा इथे मी सांगू इच्छितो की हे कुठलंही रेकमेंडेशन नाहीये, हे फक्त एक अनालिसिस आहे. खरेदी विक्रीचे आपले निर्णय हे पूर्णपणे आपल्या फायनान्शियल ऍडवायझर बरोबर डिस्कस करूनच घ्यावेत आणि मगच गुंतवणूक करावी. सो हा एक महत्वाचा भाग जो आपल्याला या ठिकाणी बघायचा होता की ओव्हरऑल 2023 हे वर्ष कसं होतं. बॅड फॉर काय म्हणूया फिक्स इन्स्ट्रुमेंट्स किंवा रिअल इस्टेट, बट गुड फॉर ओव्हरऑल इक्विटीज, राईट. गोल्ड बद्दल पण लोक खूप पॉझिटिव्ह असतात, पण गोल्ड पण जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर गोल्ड हे कन्सिस्टंट इन्व्हेस्टमेंट ऍसेट क्लास नाही राहिले. तुम्हाला जर टॉप 5 मध्ये जर आपण बघितलं तर गोल्ड आपल्याला फक्त 5 वेळा दिसते, बट तेच जर बॉटम 5 मध्ये बघितलं तर बऱ्याचदा दिसते. इनफॅक्ट लास्ट रो मध्ये गोल्ड तुम्हाला 4 वेळा दिसते. सो इनफॅक्ट स्मॉल कॅप पेक्षा जास्त वेळा गोल्ड निगेटिव्ह रिटर्न देऊन गेलेले. द वर्स्ट परफॉर्मिंग ऍसेट क्लास एखाद्या कॅलेंडर इयर मध्ये गोल्ड 4 वेळा राहिला ह्या 11 वर्षांमध्ये. सो ही एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की ज्याला आपण ऍक्च्युली, मी हे का मांडतोय कारण एक ऍसेट अलोकेशन जर आपल्या देशाचं बघितलं म्हणजे भारतीयांचं, तर ऑफकोर्स 50% पैसा लोकांचा रिअल इस्टेटमध्ये लागला. सेकंड मोस्ट म्हणतो ना सगळ्यात जास्त पैसा जो कुठे आहे तर तो आहे गोल्डमध्ये, आणि गोल्ड पण आपल्याला दिसतंय की बऱ्यापैकी वर्स्ट परफॉर्मिंग ऍसेट क्लास आहे. सो आपण थोडंसं पुढे जाऊया. आपण हे बघूया आता की नेमकं जगामधले शेअर बाजार कसे होते या वर्षामध्ये 2023 यामध्ये. कंपॅरिझन बघूया कुठल्या कुठल्या देशातल्या मार्केटने कसे कसे रिटर्न्स दिलेले आहेत. ओके, सो आपण दुसऱ्या स्क्रीनवर आता या ठिकाणी आलेलो आहोत, ज्यामध्ये आपण हे पाहतो की ओव्हर काय म्हणते लास्ट इयर मध्ये कुठल्या कुठल्या मार्केटचा परफॉर्मन्स कसा कसा राहिलेला आहे. तर हे आपण आता एक थोडंसं बघूया. सो हे आपण ट्रेंड लाईनच्या माध्यमातून बघतो आहोत, एक साईटच्या माध्यमातून हे आपण बघणार आहोत की लास्ट 1 इयर मध्ये जर टॉप परफॉर्मिंग मार्केट जे आहे तर ते आहे US नॅसडॅक. 43% एका कॅलेंडर इयरचे रिटर्न्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून एक सगळ्यात मोठं मार्केट, जास्त आपण म्हणू शकतो ह्याला की IT सेक्टरचा जास्त प्रभाव असलेली म्हणतो वेटेज असलेली ही इंडेक्स, ह्याचा परफॉर्मन्स लास्ट इयर मध्ये सर्वात जास्त. बट हॅज इट बीन कन्सिस्टंट? द आन्सर इज नो, कारण 2 वर्षाचा परफॉर्मन्स आपण बघितला तर आजही नॅसडॅकचा निगेटिव्ह आहे. याचा अर्थ असा आहे की 2022 मध्ये ते खूप पडलं आणि 2023 मध्ये फक्त रिकव्हर झालंय, कारण 2 वर्षापूर्वी ज्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याचे रिटर्न्स अजूनही निगेटिव्हच आहेत. समहाव 5 वर्षाचे रिटर्न नॅसडॅकचे तुम्हाला पॉझिटिव्ह दिसणं स्वाभाविक आहे. आपण थोडंसं पुढे जाऊया. अजून म्हणतो ना कुठले कुठले मार्केट्स आहेत ज्यांनी कसं कसं परफॉर्म केलंय ते आपण बघूया. द सेकंड टॉप परफॉर्मिंग इंडेक्स जगामध्ये जी राहिली ती आहे निकी, म्हणजेच जपानची इंडेक्स. जपानच्या इंडेक्स बद्दल सांगायचं झालं तर खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आपण हे मागे पण एका व्हिडिओमध्ये डिस्कस केले की 3-4 दशक हे मार्केट वाढलंच नव्हतं आणि हे पहिलं वर्ष की त्या मार्केटने ऑल टाइम हाय काढलेला आहे त्यांचा
अनेक वर्षांपूर्वीचा हाय हा यावर्षी निघालेला आहे. सो परत तिथे पण तेच दिसते की 2 वर्षाचे रिटर्न त्यांचे जस्ट 15% आहेत आणि या वर्षीचे 28% पॉझिटिव्ह दिसत आहेत. सो ही पण एक इंटरेस्ट, म्हणजे याचा अर्थ परत ते 2022 मध्ये पडलेलं आणि 23 मध्ये रिकव्हरी आहे. सेम इज फॉर तायवान वेटेड इंडेक्स, म्हणजे जे तिसरं टॉप परफॉर्मिंग मार्केट राहिलेलं आहे 2023चं. 2 वर्षाचे रिटर्न मायनसमध्ये आहेत, बट एका वर्षाचे रिटर्न 27% आहेत. S&P 500 युएसची दुसरी महत्वाची इंडेक्स आपण म्हणूया, ह्याचे रिटर्न्स या वर्षभरात 24% राहिलेले आहेत. इथे पण तोच प्रकार आहे. 2022 सगळ्यांसाठी खराब गेलं, 23 फक्त रिकव्हरी आहे. नेक्स्ट इज गिफ्ट निफ्टी. गिफ्ट निफ्टी म्हणजे आपण हे मागे पण एक व्हिडिओ ह्याच्यावर पण आपण बनवलेला. आपलं निफ्टी फ्युचर जे पहिलं सिंगापूरमध्ये ट्रेड होत होतं, हे आता गिफ्ट सिटी मधून ट्रेड व्हायला लागलं. सो एक ह्याचा सविस्तर व्हिडिओ याच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही तो पाहिजे तर लिंक करू. आणि ते म्हणतो त्याचे रिटर्न्स हे लास्ट 1 इयरचे हायएस्ट दिसतात आपल्याला 20. सो इथं 5th इंडेक्स मोर ऑर निफ्टीशी नियर बायच राहणार रिटर्न. निफ्टीचे रिटर्न 19.5% आहेत कॅलेंडर इयरचे. देन इज जर्मनी डॅक्स इंडेक्स, ह्याचे 19% रिटर्न्स राहिलेले आहेत. इथे पण तेच दिसतंय की 2 वर्षाचे रिटर्न जस्ट 5% आहे, पण 1 इयर रिटर्न 19%. ही फक्त 22ची रिकव्हरी 23 मध्ये दिसते बऱ्याचशा इंडायसेस मध्ये. पण भारताचं तसं नाहीये. भारताचे 2 इयर रिटर्न्स जर तुम्ही बघितले तर ते त्याच्या हे जास्त आहेत. म्हणजे 22च्या तुलनेत 2 वर्षाचे रिटर्न जास्त असणे याचा अर्थ हा आहे की आपण 22 मध्ये तेवढे नाही पडलो, त्यामुळे 23ची आपल्या केसमध्ये ती रिकव्हरी नव्हती, तर आपण ऑल टाइम हाय काढत गेलेलो आहोत. सेन्सेक्स 18% रिटर्न्स आहेत. फ्रान्सची इंडेक्स आहे ज्याने 15% रिटर्न दिले. डॉ जोन्स अमेरिकेची तिसरी महत्वाची इंडेक्स ज्याने 14%च्या आसपास रिटर्न्स दिलेले आहेत. आणि देन कम्स तुम्हाला ऑस्ट्रेलिया वगैरे ह्या सर्व इतर इंडायसेस आहेत ज्या तेवढ्या आपण वेटेज त्याला देत नाही. सो ह्या काही आपण म्हणतो ना ग्लोबल मार्केटमधल्या महत्वाच्या इंडायसेसचा हा परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला दिसतोय. द मोस्ट कन्सिस्टंट मार्केट ऑब्व्हियसली भारत. 5 वर्षाचे रिटर्न 100% एक्झॅक्ट म्हणतो ना, एक्झॅक्ट 5 वर्षामध्ये म्हणजे 5 इयर्स ह्या हिशोबाने जर आपण पकडलं तर एक्झॅक्ट बाजाराने पैसा दुप्पट केलेला आहे 5 वर्षामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये. आणि ह्याच्यामध्ये आपण डिव्हिडंड यील्ड सुद्धा नाही पकडली आहे. सो फिनॉमिनल रन गेल्या 5 वर्षाचा आपल्या मार्केटचा राहिलेला आहे. होप सो 24 मध्ये पण हा कंटिन्यू होऊ शकतो की काय. आपण थोडं आपल्या मार्केटमध्ये जरा डीप जाऊन बघूया की आपल्या मार्केटमध्ये नेमके कोणकोणते सेक्टर कसे कसे परफॉर्म करून गेले. त्यासाठी आपण एक दुसऱ्या स्क्रीनवर या ठिकाणी जाणार आहोत. ओके, सो आपण बघूया आपल्या इंडियन मार्केटचे, म्हणजे आपल्या इक्विटी मार्केटचे जर आपण सब डिव्हिजन्स किंवा आपण म्हणूया उपप्रकार केले तर कुठल्या कुठल्या मार्केटने कसा कसा परफॉर्म दिलाय. इथे बरीचशी नावं रिपीट येतील कारण आपल्याकडे कसं आहे ना की बीएससीच्या पण इंडायसेस आहेत आणि एनएससीच्या पण इंडायसेस आहेत, जवळपास सेमच आहेत. त्यामुळे ते रिटर्न्स तुम्हाला जवळपास सेम दिसतील, त्यामुळे काही वेळेला रिपिटेशन होण्याची शक्यता आहे. सो सगळ्यात जास्त परफॉर्मन्स जर आपण पाहिला ह्या वर्षी तर तो ऑब्व्हियसली बीएससी एसएमई आयपीओ, जे आज आपण म्हणजे आयपीओ जसे येत आहेत. मेन बोर्ड आयपीओ नावाचा एक प्रकार असतो जे आपण पाहिले ह्या वर्षभरात 52 आयपीओ आले. पण स्मॉल अँड मीडियम एक्सचेंजचे जे आयपीओ येत आहेत थोडंसं रिस्क फॅक्टर ह्याच्यामध्ये जास्त असतो म्हणून आम्ही हे सगळं कव्हर नाही करत आहोत. पण त्याचा परफॉर्मन्स हायेस्ट जो दिसतोय 96% रिटर्न्स हे दिसत आहेत. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जे सगळे आयपीओ लागले आणि ह्याच्यामध्ये तुम्ही अलॉट झाले आणि तिथपासून तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत म्हणजे आतापर्यंत ते होल्ड करताय तर त्याचे रिटर्न्स अगेन अलॉटमेंट होते नाही होत हे याच्यामध्ये कन्सिडर होत नाही. त्यामुळे हे रिटर्न्स आपल्याला कन्सिडर करण्यामध्ये काही पॉईंट नाहीये. आपण स्ट्रेट अवे पुढच्या सेक्टरकडे जाऊया. जो टॉप परफॉर्मिंग सेक्टर जो यावर्षी राहिलेला आहे आपल्या मार्केटचा तो आहे रिअल्टी सेक्टर. सरप्राइझिंगली आपण आत्ताच बघितलं की गेल्या म्हणजे या 2023च्या वर्षामध्ये रिअल इस्टेट ऍज अन ऍसेट क्लासने निगेटिव्ह जस्ट 2% रिटर्न दिले. पण रिअल इस्टेट सेक्टर ऍज अन म्हणजे आपण म्हणूया रिअल्टी सेक्टर मधल्या कंपन्यांच्या शेअर्सचा परफॉर्मन्स हा टॉप सगळ्यात जास्त सर्वाधिक राहिलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला दिसतंय की 83% रिटर्न्स या सेक्टरने दिलेले आहेत. सेकंड मोस्ट हॅपनिंग सेक्टर इज निफ्टी पीएसी पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस. सो ज्याचे रिटर्न्स 81% आसपास आहे. बीएससी रिअल्टी पण जवळपास आपल्याला दिसतो 81% आसपास आहे. सीपीएसी म्हणजे सेंट्रलच्या फक्त पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस त्याचा जो थर्ड टॉप परफॉर्मिंग सेक्टर आहे 75% रिटर्न्स आहे. निफ्टी सीपीएसी सिमिलर 74% रिटर्न्स आहे. या सेक्टर बद्दल आम्ही
2021 पासून खूप बुलिश आहोत, तो म्हणजे इंडस्ट्रीयल्स. थोडक्यात त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, इन्फ्रा, पॉवर हे सगळं मिक्स झालं. सो बीएससी इंडस्ट्रीयलचे रिटर्न हे 69%. आणि अगेन आम्हाला 2024 साठी अजूनही आम्हाला हीच शक्यता वाटते की ही एक सेगमेंट आहे की जिथे 2024 साठी एक इन्व्हेस्टमेंट बेट लोक करू शकतात. ESG म्हणजे एन्व्हायरमेंटल, सोशल आणि गव्हर्नन्स ही जी थीम आहे त्याची एक इंडेक्स आहे. त्याचे रिटर्न सुद्धा या वर्षी 66% आहेत. आता तुम्ही म्हणाल की नेहमी तर हे म्हटलं जाते की हे वर्ष स्मॉल कॅपचं होतं, मिड कॅपचं होतं, पण मग हे काय? स्मॉल कॅप, मिड कॅप ह्या डायव्हर्सिफाईड इंडेक्स झाल्या. आपण ज्या बघतोय ते सेक्टोरियल बघतो. म्हणजे या थोडक्यात आपण असं म्हणूया की कदाचित निफ्टी पीएससी मध्ये एखादी लार्ज कॅप पण असेल, मिड कॅप पण असेल, सेक्टर पण असेल, स्मॉल कॅप पण असेल, पण तो सेक्टर महत्वाचा ह्या दृष्टीने आपण बघतोय. याचा अर्थ एक आपण उदाहरण घेऊया की ESG मे बी कदाचित ITC सारखा शेअर ह्याच्यामध्ये नाहीये, राईट, पण तो लार्ज कॅप आहे. पण तो कन्झम्पशन वाल्या सेगमेंटमध्ये असू शकेल, जो पुढचा आपला सेक्टर त्यामध्ये असू शकेल, तो लार्ज कॅप मध्ये असणार आहे, तो निफ्टीचा परफॉर्मन्स मध्ये असणार आहे. सो अशा रीतीने आपण ह्याकडे बघतो आहोत. सो थोडस पुढे जाऊया. निफ्टी मायक्रो कॅप 250 ज्या कंपन्यांची जी इंडेक्स आहे त्याचा परफॉर्मन्स 66% आहे. स्मॉल कॅपच्या बऱ्याच इंडायसेस आहेत. NSEच्या 3 इंडायसेस आहेत, BSEच्या 3 वेगवेगळ्या आहेत. वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येकामध्ये म्हणतो ना कंपन्या वेगवेगळ्या आहेत. सो एक स्मॉल कॅप इंडेक्स आहे ज्याचा परफॉर्मन्स 65% आहे. BSE इन्फ्राचा परफॉर्मन्स 57% राहिलेला आहे. निफ्टी स्मॉल कॅप जवळजवळ 57% रिटर्न्स. ह्याचं नाव दिसत नाही म्हणून मी मुद्दाम त्यावर कर्सर नेलं की BSE एनहान्स व्हॅल्यू इंडेक्स. सो थोडक्यात व्हॅल्यू थीम जी आहे त्याचा परफॉर्मन्स 55% आहे. भारत 2022 ही एक अजून एक म्हणतो ना हा एक ETF आहे, त्याचं रिटर्न सुद्धा यावर्षी 54% राहिलेले आहेत. निफ्टी मिड कॅप 51% रिटर्न. सो हे पॉप्युलर इंडायसेस बेसिकली आपल्या. निफ्टी हाय बीटा 50% रिटर्न. स्मॉल कॅप 250 ही एक महत्वाची इंडेक्स, ह्याचे 50% रिटर्न्स आहेत. BSE स्मॉल कॅप इंडेक्स अगेन 49% रिटर्न. मिड कॅप निफ्टी 48% रिटर्न. मी थोडं फास्ट जातो कारण ह्या मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्याच इंडायसेस आहेत. आता परत सेक्टोरियलवर येऊया आपण. ऑटो, यावर्षी ऑटोचा पण रिटर्न्स म्हणतो ना बऱ्यापैकी चांगले राहिले आहेत. म्हणजे मला अजूनही आठवतं 2021च्या दिवाळी सेशन मध्ये आम्ही सांगितलेलं की मार्केटमध्ये तेजी नाही बनणार, पण ऑटो सेक्टर आम्हाला समहाव पॉझिटिव्ह वाटतोय. आणि जे आपण इथे पण पाहिलं की 2 वर्ष झाली ऑटो खूप चांगल्या रीतीने मार्केटला लीड करतोय. सो 48% रिटर्न आहे. मिड कॅप अगेन 47% रिटर्न. देन स्मॉल कॅप अजून एक इंडेक्स आहे ज्याचे 47% रिटर्न्स आहेत. मिड अँड स्मॉल कॅपचे कंबाईन इंडेक्स आहे 46% रिटर्न. BSE मिड कॅप 46% रिटर्न. BSE ऑटो म्हणजे ही आपण म्हणजे निफ्टी ऑटो आणि आता ही BSE ऑटो 45% रिटर्न. मिड कॅप अजून एक आहे 44% रिटर्न. मिड अँड स्मॉल कॅप BSEची इंडेक्स आहे 43% रिटर्न. अँड सो ऑन. एक अल्फा 50 आहे ज्याचे 43% रिटर्न दिसत. हा सगळा परफॉर्मन्स हा 1 इयर परफॉर्मन्स आहे. आता आपण पुढे जाऊया. या व्यतिरिक्त आपण हे बघूया की या सर्व इंडायसेसनी गेल्या काही वर्षांमध्ये कसे परफॉर्मन्स दिलेले आहेत, ज्याला आपण म्हणूया सेक्टर रोटेशन. सो बघा, एक लक्षात घेऊया आपण की बाजारामध्ये कधी असं नाही होणार की रिअल्टीज दरवेळी टॉप परफॉर्मिंग सेक्टर आहे, किंवा असं पण नाही होणार की नेहमी बँकिंग वर्स्ट परफॉर्मिंग सेक्टर, असं पण नसणार. सो नेहमी बाजार म्हणतो ना आपल्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीनुसार, शेअर बाजाराच्या वाटचालीनुसार मार्केटला लीड करणारे सेक्टर वेगळे असणार, मार्केटला मागे खेचणारे सेक्टर सुद्धा वेगळे असणार. सो आपण एक तुलनात्मक अनालिसिस बघूया की गेल्या 10-12 वर्षामध्ये हे सर्व सेक्टरचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे. ओके, सो आपण एका नवीन स्लाइडवर आलेलो आहोत ज्यामध्ये आपल्याला परत तेच दिसतंय की या जसं आपण मगाशी ऍसेट क्लासेसचं बघितलं 2013 ते 23, तसंच आपण परत एकदा बघतोय की इथे मात्र आता आपण काय केलं, सेक्टर्स फिक्स ठेवले आणि त्या सेक्टरने त्या वर्षी कसे रिटर्न्स दिले आपण ते बघतोय. जसं या वर्षी आपण बघतोय रिअल्टी टॉप परफॉर्मिंग सेक्टर आहे आपल्याला दिसतंय. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की 2023 हे एकमेव असं वर्ष आहे की जिथे तुम्हाला सगळेच्या सगळे सेक्टर्स ग्रीन मध्ये दिसतात. यापूर्वी असं कधीही घडलं नव्हतं. 2017 मध्ये चांगली तेजी झालेली शेअर बाजारामध्ये, पण त्यावेळी सुद्धा फार्मा सेक्टर निगेटिव्ह होता. ऑफकोर्स 2021 पण एक असं वर्ष आहे की ज्या वर्षी म्हणजे ही कोविड नंतरची रिकव्हरी होती ना, सो त्या वर्षी पण आपल्याला सगळे सेक्टर्स पॉझिटिव्ह दिसत आहेत. बट अगेन 2023 ची तेजी जास्त खास होती. कारण बघा का खास होती, कारण 21-22 आपण वाढल्यानंतर आपण 23 मध्ये वाढत राहिलो.
21 मध्ये काय होतं ना, की पडलेलं मार्केट आणि मग ती रिकव्हरी होती, जसं आता ग्लोबल मार्केटचं झालं. पण 23 ची तेजी भारतीय मार्केटसाठी खासच होती. सो यामध्ये जर आपण बघितलं तर जसं आपण दिसतंय की रिअल्टी मोस्ट व्होलाटाईल सेक्टर, अनेकदा हायएस्ट रिटर्न पण दिलेत, पण मग अनेकदा या सेक्टरने निगेटिव्ह रिटर्न सुद्धा आपल्याला दिले आहेत. पण ओव्हरऑल हा सेक्टर बऱ्यापैकी म्हणतो ना, एक चांगला सेक्टर मानायला हरकत नाही आपल्याला. आणि इथून पुढे जसं आता इकॉनॉमिक्स चेंज झालंय, ह्या सेक्टरला नक्कीच चांगला स्कोप आहे. आणि स्पेशली जे लोक रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांनी तर हा धडा घेणं गरजेचं आहे की या सेक्टरने जरी ओव्हरऑल म्हणतो ना की ऍज अन ऍसेट क्लास, रिअल इस्टेट ऍज अन ऍसेट क्लास निगेटिव्ह किंवा कमीच रिटर्न दिले, पण रिअल इस्टेट ऍज अन इक्विटी ह्या पद्धतीने आपण जर इन्व्हेस्ट करतो, म्हणजे रिअल जागेमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी जागेचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो, तर जास्त पैसा बनताना दिसतोय. राईट. सो या वर्षीचं आपण अनालिसिस केलं तर हे नेहमी सेक्टर रोटेशन तुम्हाला दिसत राहील. बघा, जसं वर्स्टला आपण डार्क मध्ये केलेलं आहे, किंवा जो टॉप आहे तो डार्क ग्रीन मध्ये आहे, किंवा डार्क ऑरेंज जो आहे तो वर्स्ट परफॉर्मिंग सेक्टर आहे. सो 2022 मध्ये टॉप परफॉर्मिंग सेक्टर होता पीएसयू बँक. बट पीएसयू बँक तुम्हाला अनेक वर्ष निगेटिव्ह पण दिसतोय. एक छोटासा प्रॉब्लेम हाच असतो की लोकांना मोठी तेजी झाल्यानंतर त्या सेक्टरकडे बघायला सुरुवात करतात. जसं एक फार्मा सेक्टर बराच काळ निगेटिव्ह होता, आता लोक बघत नाही आणि आता नेमकी त्यामध्ये रिकव्हरी आली. तर सिमिलरली असं पण होतं की आता रिअल्टी सेक्टरमध्ये एक वर्ष चांगली रिकव्हरी आहे, कदाचित पुढचं वर्ष पण या सेक्टरसाठी चांगलं राहील, पण नंतर लोक ह्यामध्ये पैसा लावतात. हे आयटीच्या बाबतीत झालं. 2021 मध्ये जर बघितलं तर आयटी वॉज द टॉप परफॉर्मिंग सेक्टर. आणि 2020 म्हणजे नुसतं 2021 नाही, तर तुम्ही बघू शकताय की त्याच्या आधीपासून म्हणजे 2017, 18, 19, 20, 21 सलग 5 वर्ष खूप चांगले रिटर्न दिल्यानंतर आयटी सेक्टरने एक छोटासा म्हणतो ना, एक छोटा ना चांगला मोठा फॉल दाखवला आणि नंतर ह्या वर्षी रिकव्हरी. सो ही एक गोष्ट इन्व्हेस्टर्सनी टाळण्याची गरज आहे की गाडी पुढे बघून चालवायची आहे. म्हणतो ना, मागचा आरसा काय दाखवतो ते बघून नाही आपल्याला चालवायचे. आपल्याला एक थोडं स्टडी करूनच यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. सो मला विचारलं ह्याच्यामध्ये कुठले सेक्टर इन्क्लूड नाही केले, तर रिटेल सेक्टर यामध्ये पकडला नाहीये. पण आमच्या दृष्टीने आम्ही जे पुढच्या वर्षी जो आमचा व्ह्यू आहे तो आहे बँकिंग, जो या वर्षीचा सर्वात कमी परफॉर्मन्स देणारा सेक्टर आहे. बट इकॉनॉमीचा जर मला विचारलं तर द मोस्ट कन्सिस्टंट सेक्टर राहिलेला आहे आतापर्यंत. आणि जर ओव्हरऑल जर आपण म्हणतो ना बँकिंग या सेक्टरचं फंडामेंटल अनालिसिस केलं, ओव्हरऑल त्यांचं बँकिंग ऍज अ सेक्टर आपण जर त्याकडे, ह्याच्यावर आपण अनेक वेबिनार्स पण घेतले या वर्षभरामध्ये, तर मी सांगेन 2024 साठी हा एक चांगला सेक्टर असू शकतो इन्व्हेस्टमेंटसाठी. आणि दुसरा जो मला सेक्टर चांगला वाटतो तो आहे पॉवर, ज्याला आपण म्हणूया एनर्जी सेक्टर, जिथे पण मला असं वाटतं की हा पण एक खूप चांगला कन्सिस्टंट राहिलेला सेक्टर आहे. मधल्या पिरियडमध्ये थोडी ग्रोथ नव्हती अगदी 2015-16 पर्यंत वगैरे, पण नंतर एक थोडी रिकव्हरी या सेक्टरमध्ये येताना आपल्याला दिसत आहे. खूप सिलेक्टिव्ह कंपनीज आहेत त्यामुळे थोडासा हा भाग होतो. बट येस, ह्या दोन सेक्टरवर, आणि फार्मा ऑफकोर्स तो तर आम्ही गेले काही महिने आम्ही सांगतच आहोत. रिअल्टीचा मला अभिमान वाटतो सांगायला की आपला जो मे महिन्यात जो इव्हेंट झालेला त्यामध्ये हे आपण मांडलेलं की ह्या वर्षी म्हणजे पुढची तेजी ही रिअल्टी सेक्टरमध्ये येणार. 2022च्या दिवाळी इव्हेंटमध्ये पण आपण मांडलेली की रेल्वे सेक्टर्समध्ये आम्हाला एक तेजी एक्सपेक्टेड आहे. समहाव हे दोन्ही आमचे व्ह्यूज खूप तंतोतंत गेले आणि आय थिंक खूप म्हणतो ना, खूप लोकांचे पण खूप त्याबद्दल फीडबॅक पण खूप छान आले. सो हे दोन सेक्टर्सवर एक लक्ष ठेवू शकता. ऑफकोर्स पुन्हा एकदा रिमाइंड करेन की इन्व्हेस्टमेंट डिसिजन फायनान्शियल ऍडवायझरला डिस्कस करूनच घ्या. तो हे थोडंसं जर आपण डीप डाऊन अनालिसिस केलं ओव्हरऑल आपल्या मार्केटचं आणि आपल्या सर्व सेक्टरचं. आय होप थोडासा टेक्निकल डेटा होता, पण हा समजण्यासाठी किंवा आपण म्हणूया पुढच्या आपल्या वाटचालीसाठी हा खरंच उपयुक्त ठरला असेल. असेच सगळे अनालिसिस आणि असेच अनेक व्हिडिओज 2024 मध्ये देखील आम्ही बनवणार आहोत. भरपूर सारे वेबिनार, इव्हेंट्स आणि LMS प्लॅटफॉर्म तर आहेच ह्या सगळ्यासाठी. तर ह्या सगळ्या मार्फत 2024 मध्ये पण लर्निंग चालू ठेवायचं आहे. दोन महत्वाचे इव्हेंट आहेत 2024 मध्ये. एक आपल्याला माहिती आहे आपलं इलेक्शन, आणि दुसरं US इलेक्शन. आणि त्याचबरोबर त्याहून महत्वाच्या गोष्टी म्हणजे जे व्याजदर हे कमी होण्याचे जे संकेत आहेत त्याचं एक्झिक्युशन आपल्याला यावर्षी दिसणार आहे. तर या सगळ्यामध्ये 2024चं वर्ष कसं राहू शकतं हे पण आपण हळूहळू शिकणारच आहोत. बाकी 2024 या नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद.